Hello everyone, good morning, and it's been already 3:30 a.m. in the morning as you can see. आणि आज आपण इतक्या लवकर तयार होऊन कुठे चाललेलो आहोत. फर्स्ट टाईम एव्हर इन आवर फॅमिली, लाईक आम्ही कधी फॅमिलीचं ट्रिप कधी काढली नव्हती. आज पहिल्यांदा एंटायर फॅमिलीला घेऊन आम्ही चाललेलो आहोत. अक्कलकोट, पंढरपूर, तुळजापूर आणि जेजुरी ह्या फॅमिली ट्रिपला चाललेलो आहोत आम्ही. म्हणजे देवदर्शनच मुळात पकडा, पण एक फॅमिली ट्रिप असणार आहे. आणि त्यासोबत आपल्याला माझे काका जे आहेत त्यांनासुद्धा आपल्याला पिकअप करायचं आहे. सो ड्रायव्हरची वाट बघता ऑलमोस्ट 3:30 झालेले आहेत. ड्रायव्हरने टायमिंग दिलं तर आपल्याला 3 वाजताचा. इतर रोडवरती एकटाच असा भूतासारखा फिरतोय मी असं मला वाटते. एंटायर रोड जे आहे पूर्ण खाली आहे आणि मी तिथे एकटा ड्रायव्हरची वाट बघतोय अजून पण. आणि ड्रायव्हरचा अजून काय पत्ता नाही. टायमिंग दिलता 3चा, अजून ड्रायव्हर आलेला नाही. त्यात काकीला फोन केला सकाळी, त्यांना सांगितलेलं 1 वाजता तयार होऊन बसा. ते अजून उठले नाही आहेत आणि त्यांना आता आम्ही पिकअप करायला चाललो आहे. 1 तासाच्या डिस्टन्सवरती आहे. बघूयात काय होतं आहे. प्लॅनची सुरुवातच जर अशी झाली तर बघूया पुढे अजून काय टर्निंग पॉईंट्स येणार आहेत आणि अजून गमती काय होणार आहेत. मी तुमच्यासोबत सगळं शेअर करेन. बघा बाई, ड्रायव्हर लोकांच्या कटकटी आहे रे. पण एक म्हणजे टायमिंग दिलं आहे, एक बाई येतात, एक बाई भैया ठीक आहे बाई, लांबून येत असतील किंवा कुठून येत असतील, पण यार वेळेचं काहीतरी पालन बाई. तुमचा कस्टमर बाई तुम्हाला बोलवत आहे 3 वाजता, तुम्ही त्याला सांगताय आदल्या दिवशी मी 3 वाजता डॉट लोकेशनला येईन आणि अजून येत नाही तुम्ही. म्हणजे काय बाई, मी इथं अर्धा पाऊण तास झाला मी इथं वेट करतोय रोडवरती. एवढी एक तर हेवी बॅग घेऊन आणि प्लस अजून आले नाही आहेत. स्वतः पण पोचलो आहोत जेजुरीला. सगळ्यांनी दर्शन करून घ्या आणि बोला सदानंदाचा येळकोट येळकोट येळकोट, जय मल्हार. जेजुरीला पोचल्यावर मेन टास्क चालू झालं, पण तोपर्यंत तुम्ही काही सिनेमॅटिक शॉट एन्जॉय करा. इथून तळी घेत आहोत आणि तळी भंडारा घेऊन आपण वरती चाललो आहोत. वरती पण भेटतो खोबरं आणि हळद, पण आपण खालूनच घेत आहोत आणि चपला वगैरे गेले जातो. आम्ही तर पहिलेच काढून आणि हे लोक काढून नव्हते. यांना आता इथं काढावं लागलं. आणि आमची आई बऱ्याच वर्षांनी आज पुन्हा कुलदेवताला जाताना किती वर्षांनी चालली आज ती, किती वर्षांनी चाललेली. आता पहिले किती वर्ष पूर्वी आलती. आणि तू गौरी मी 10 वेळा आले. आई तुला मी ट्रिक सांगतो, त्या हिप्पोला चढू दे. आता ती बघ कशी हळूच थोड्या वेळाने दमन बघ. तिला चढताच येणार नाही बघ. हे न्यू कपल येतं ना, न्यू कपल पदार्थांना थोड्याच वेळात आपल्याला डेमो दिसणार आहे. हिप्पोपोटॅमस लुडखुडून पडणार आहे लवकरच. हिप्पोपोटॅमस लवकरच लुडखुड पडणार आहे आणि आपण कॅमेरामध्ये कॅप्चर करू आहे काढताना. या लवकर या, चला या. आणि हे सगळे सम्राट, गुंडाळ घराण्यातले सम्राट सगळे जेजुरी दर्शनासाठी मला व्हिडिओ काढायला सांगतात. थोडं करून केस जायला लागली बरं का, आता दम लागायला लागले. मम्मी दम लागायला लागलाय. एक्झॅक्टली किती पायऱ्या ते माहिती नाही, पण चढतोय आम्ही. व्हिडिओ काढतोय ना? हो व्हिडिओ काढतोय. व्लॉगिंग करतोय आपण, व्लॉगिंग. युट्यूबवर आपली व्हिडिओ जाणार आहे. काय होतंय आई, देवा खंडोबा देवा खंडोबा एवढं वर जाऊन बसलेत. आई
काय येते ऐकू? काय माहिती. हार्टबीट ऐकू येते आणि ते पण कुठं गुडघ्यामध्ये गुडघ्यामध्ये हार्टबीट ऐकू येते. आम्ही पावसाळ्यात चालतो ना पूर्ण हे पाणी मारत होते अख्खा हळदीने अख्खं भरलेलं चिकट चिकट चढतं सुद्धा नीट येत नव्हतं एवढं खतरनाक असतं पावसाळ्यात चालतो ते लोक पूर्ण धुवून काढत होते. विचार करतो कसं असं. हा आहे अप्पर व्ह्यू खंडोबाच्या मंदिरातून. आम्हा दोघा भावांच्या पायाला असे चटके बसले होते की सालटे गेले तरी चालतील पण रुबाब जाता कामा नाही असं म्हणायला काही हरकत नाही. वारी पंढरीची वैष्णवाचा मेळा मुखी हरिनाम भाळी चंदनाचा टिळा असं म्हणून जेजुरीचं दर्शन करून आम्ही सगळे निघालो अवघ्या महाराष्ट्राच्या पंढरीला म्हणजेच पंढरपूरला. हॅलो एव्हरीवन. आणि आता आपण आलो आहोत पंढरपूरमध्ये. आपण लॉजिंग बघत आहोत 1-2 तासासाठी फ्रेश होण्यासाठी आपण आता बघत आहोत. सो आपण त्यांच्यासोबत फॅमिलीसोबत चाललो. मी पण जर पंढरपूरमध्ये यायचा प्लॅन करत असाल तर तुम्हाला एक अराउंड 800 to 1000 रूम भेटते. तुम्ही जर एक बजेट फ्रेंडली रूम बघत असाल तर तुम्ही चांगल्या रेट नेगोसिएशन करून त्यांच्याकडून घेऊ शकता. तुम्हाला आरामात रूम भेटून जाईल. फायनली आपण ACचा रूम घेतलेला आहे. अप्रॉक्सिमेटली अराउंड 2000 पर्यंत आपल्याला पडलेला आहे. ACचा रूम भेटलेला आहे आणि ऑल्सो त्यांनी आम्हाला चेंज करण्यासाठी दोघांना म्हणजे मेन्सला एक इंडिव्हिज्युअल रूम दिलेला आहे की चेंजिंगसाठी आणि बाथिंग वगैरेसाठी तुम्ही रूम यूज करू शकता आणि ते झालं की लगेच तुम्ही त्या ACच्या रूममध्ये शिफ्ट व्हा म्हणून. तर अशा प्रकारे तुम्ही पंढरपूरमध्ये थोडंसं नेगोशिएट केलं तर तुम्हाला एक 1000 पर्यंत ACची रूम मिळून जाते प्लस. आणि आता आपण फ्रेश होऊन लवकरच आपण पंढरपूरचं दर्शन करणार आहोत. तर सगळ्यांनी ब्लॉग नक्की आवडीने पहा. सो मी तुम्हाला सगळं व्ह्यू दाखवेन. ठीक आहे बघा आणि लाईक नक्की करा सगळ्यात पहिले ब्लॉगला. ठीक आहे आणि सबस्क्राईब करा. लिटरली लाईक आपले 3.5 ते 4 तास पांडुरंगाच्या दर्शनाला गेलेले आणि आता आपण चाललेलो आहोत घरी नाही तर रूमवर. मेनली एक गोष्ट अशी झाली इतकी चांगली झाली आहे की पार विठ्ठल रुक्मिणीच्या पार चरणाशी आपल्याला एकदम मोकळेपणाने दर्शन भेटलेलं आहे. त्यामुळं आता एकदम मस्तपैकी निवांत जेवायचं काहीतरी ठिकाण आपल्याला शोधायचं आणि ते बघून झालं की मग अक्कलकोटसाठी रवाना. मेनली मला शूट काहीच करता आलं नाही आहे कारण की इथे असा रूल आहे की मोबाईल जे आहे ते ऑलरेडी ते लोक सगळं जप्त करून घेतात लॉकरमध्ये. त्यामुळे ती सिस्टीम एक चांगली आहे की बाबा. आणि ऑल्सो 9:15 पण झालेले आहेत. त्यामुळे आता आम्ही चाललेलो आहोत रूमवरती जेवणाची व्यवस्था आणि निघायची प्लॅनिंग करताना पुढची. बाकी आता बघू पुढे काय कसं काय. उद्या सकाळी तुळजापूरमध्ये आम्ही असणार आहोत तर तुळजापूरचं तुम्हाला मी मोस्टली सगळं दाखवेन.